सध्या आपण बदलापूर पश्चिम झेंडा चौक परिसरातले दृश्य पाहतोय आणि या ठिकाणी ध्वजारोहण करण्यासाठी आणि स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी अनेक अधिकारी, नगर परिषदेचे कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती आपण पाहतोय. प्रथम नागरिक रुचिका और आप देख रहे हैं मनस डिजिटल। तो दोस्तों यानंतर आता कुळवा बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे तसेच सन्माननीय मुख्याधिकारी मारुती गायकवाड हे राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्याकरता या भारत कॉलेजच्या NSSच्या विद्यार्थ्यांबरोबर राष्ट्रीय ध्वजापर्यंत जातील आणि त्यानंतर आपण राष्ट्रगीत आपलं गाणार आहोत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. एक साथ राष्ट्रध्वज को सलामी देंगे, सलामी दो. आपण बघत असाल तर भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. यानंतर महाराष्ट्र गीत होईल. महाराष्ट्र गीताला सुरुवात करायची.
यानंतर झेंडा गीत होईल. मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना भारत कॉलेजचे विद्यार्थी परेडच्या माध्यमातून व्यासपीठापर्यंत घेऊन येत आहेत. धन्यवाद. या ठिकाणी आपण सर्वांनी असं व्हायचं आहे. फक्त 10 मिनिटाचाच कार्यक्रम आपला आहे. मी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे सन्माननीय मुख्याधिकारी श्री मारुती गायकवाड साहेब यांना विनंती करतो की आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आम्हा बदलापूरकरांना शुभेच्छा द्याव्या. हॅलो. या शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा रुचिता घोरपडे मॅडम, सर्व आमचे सामान्य सदस्य आणि उपस्थिती सर्व बंधू भगिनींना देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आज पाऊस खूपच आहे आणि मला वाटतं सर्वांनीच आज आपण पावसामध्येच झेंडावंदन केलेलं आहे. मगाशीच मॅडम 1-2-3 ठिकाणी मी मॅडमची घोषणा ऐकली. मॅडमच्या सांगण्यातून किंवा मॅडमचं असं म्हणणं आहे की आपण सर्वांनी स्वच्छ बदलापूर, सुंदर बदलापूर, हरित बदलापूर यासाठी काम करणं आवश्यक आहे. प्रशासन
त्या माध्यमातून काम करतायच, पण प्रशासनाला आपली साथ हवी आहे. प्रशासन सर्व जागांवरती काम करत आहे. कालच आमच्या एका जवानाला राष्ट्रपती पदक, शौर्य पदक मिळालं अग्निशमनच्या जवानाला. आज सन्मान्य अध्यक्ष मॅडमच्या हस्ते आम्ही जो बजेटमध्ये नगराध्यक्ष सुकन्या योजना, म्हणजे जी मुलगी जन्मल्यानंतर मुलगीच्या नावावरती 5,000 रुपयेचं एफडी नगरपालिकेमार्फत करणार होतो, ते जे आश्वासन दिलं होतं तशा नगराध्यक्ष मॅडमनी तेही आजपासून आपण त्या योजनेची अंमलबजावणी करतोय. दुसरा विषय, शाळेतील मुलांना जो पोषण आहार आहे, शासन पोषण आहार देतात, त्याच्या व्यतिरिक्त नगरपालिकाही अजून त्यामध्ये ऍडिशन करणार आहे. म्हणजे महिला असतील, बाल असतील, महिला बाल कल्याणवरती नगरपालिका फोकस देत आहे. आजच आम्ही KVMC स्मार्ट एक ऍप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. त्या माध्यमातून डिजिटल क्रांती, डिजिटल युगाशी आपण सुसंगत कामकाज व्हायला पाहिजे या अनुषंगाने सुद्धा नगरपालिका प्रयत्न करते. जसं जग ज्या स्पीडनं धावतोय, जसा देश ज्या स्पीडनं धावतोय, त्या स्पीडनं आपली नगरपालिकाही धावली पाहिजे, त्या स्पीडला आपण मॅच केलं पाहिजे. त्या अनुषंगानं प्रशासनाचा, पदाधिकाऱ्यांचा सर्वांचा प्रयत्न आहे. त्यासाठी आपली साथ गरजेची आहे. मला तुम्हाला मी शुभेच्छा देतो, सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुख्याधिकारी साहेब. बदलापूरकरांना अपेक्षित आपण येत आहात आणि यापुढे गतिमान बदलापूर म्हणून बदलापूर नगरपालिकेचा कारभार होईल. यानंतर मी सन्माननीय नगराध्यक्ष निकिता राजेंद्र घोरपडे यांना विनंती करतो की त्यांनी या जमलेल्या सर्वांना मार्गदर्शन करायचं. नमस्कार. कोळगाव बदलापूर नगर परिषदेची नगराध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक 3 ची नगरसेविका या नात्याने आज माझ्या प्रभागामध्ये जो ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ या कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी, सभापती, नगरसेवक, नगरसेविका आणि इथे जमलेले सर्व स्वातंत्र्य सेनानी आणि माझ्या ह्या प्रभागातील शाळांचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि सर्व पालक वर्ग मंडळी, सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 2026 ह्या वर्षी आणखी एक विशेष आहे की वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाले आणि राज्यसभेमध्ये असं ठरवण्यात आलं की या वंदे मातरम प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला आधी वंदे मातरम होईल, मग राष्ट्रगीत होईल. आपल्या या आजच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला खास करून उपस्थित कोळगाव बदलापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा प्रियांकाताई दामले यांचं इथे आगमन झालेलं आहे. मंडळी, कोळगाव बदलापूर नगर परिषदेचं कामकाज स्मार्ट रीतीने चालावं यासाठी आताच तुम्हाला मुख्याधिकारी साहेबांनी सांगितलं की आम्ही कोळगाव बदलापूर स्मार्ट ऍपचं ओपनिंग आज इथे झालेलं आहे, उद्घाटन झालेलं आहे. मंडळी, आम्हाला हे बदलापूर स्मार्ट सिटीच्या दृष्टिकोनातून पुढे न्यायचं आहे. बदलापूर एक स्मार्ट सिटी म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये काय तर जगभरात ओळखली जावी, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सर्व कामे 1 क्लिकवर करण्याचा मानस आमचा आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही कोळगाव बदलापूर स्मार्ट ऍपचं इनॉग्रेशन केलेलं आहे. नक्कीच आपल्याला ह्या ऍपचा खूपच फायदा होणार आहे. कोळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कुठल्याही विभागाची माहिती असो, कुठल्या तक्रारी असो, नोकरी संदर्भात असो, शासकीय इमारतींच्या संदर्भात असो, हॉस्पिटल, शाळा, गार्डन्स, सगळ्या प्रकारची माहिती तिथे आपल्याला उपलब्ध होणार आहे ऑन 1 क्लिक. मग आता हे फास्ट युग आहे, सगळेच जण सोशल मीडिया यूज करतायत, तर नक्कीच सर्वजण घर बसल्या आपल्या या सुविधेचा लाभ घेतील आणि नक्कीच एक स्मार्ट सिटीच्या दिशेने सगळेजण वाटचाल करणार आहे. मंडळी, जसं मी कोळगाव बदलापूर नगर परिषदेची नगराध्यक्ष झाले तेव्हा मी एक योजना जाहीर केली होती, नगराध्यक्ष सुकन्या योजना. तर आज आम्ही या व्यासपीठावर त्या सुकन्या योजनेचा शुभारंभ करणार आहोत आणि पहिला धनादेश आम्ही त्या लाभार्थी मुलीला देणार आहोत. नक्कीच 8 मार्च 2026च्या नंतर जन्मलेल्या सर्व मुलींना आपण हा धनादेशाचा लाभ देणार आहोत. फक्त सर्व अटी शर्ती पाळून
त्या अनुषंगाने त्यांनी या गोष्टी पाठपुरावा करायचा आहे आणि या योजनेचा लाभ मिळवायचा आहे. मंडळी, शेवगाव बदलापूर नगर परिषदेची नगराध्यक्ष म्हणून मला तुम्हाला इतकंच सांगायचंय की बदलापूर एक नवीन ओळख तयार व्हावी या अनुषंगाने आपले स्थानिक आमदार साहेब तर त्यांच्या परीने प्रयत्न करतच आहेत, पण शेवगाव बदलापूर नगर परिषदेकडून सुद्धा आम्ही नाट्यगृह असो, सांस्कृतिक भवन असो, तरण तलाव असो, म्हणजे हे सर्व आपल्या प्रभागामध्ये ज्या ज्या वस्तू इथे उभ्या आहेत नगर परिषदेच्या माध्यमातून त्या आणखी मोठ्या स्वरूपामध्ये या शहरामध्ये उभे राहण्यासाठी आम्ही काम करत आहोत आणि लवकरात लवकर आपल्या सेवेमध्ये त्या सर्व सुविधा उपलब्ध होतील असं आश्वासन मी आपल्याला देते. मंडळी, अजून एक आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त मला आपल्याकडून आश्वासन हवं आहे की बदलापूर स्वच्छ आणि सुंदर आणि हरित बदलापूर करण्याचा मानस आमचा आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही वाटचाल सुद्धा करत आहोत. नगरपालिकेच्या माध्यमातून उद्या रविवार आहे 16 ऑगस्ट 2026 सकाळी 10:30 वाजता आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपणा सर्वांना मी जाहीर आमंत्रण करते की या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहा आणि एक झाड लावा आपल्या या शहराच्या दृष्टिकोनातून. कारण काय, आपण जेव्हा दापोली कृषी विद्यापीठाबरोबर MOU केला, करार केला, तेव्हा त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्या शेवगाव बदलापूरचं हरित बदलापूर अभियान आपल्याला या बदलापूरमध्ये राबवायचं आहे. ते कशा प्रकारचे राबवायचे आहे त्याचं मार्गदर्शन त्यांच्याकडून घेऊन आपण नक्कीच या बदलापूरचा एक कायापालट करणार आहोत. मंडळी, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आपलं बदलापूर स्मार्ट सिटीकडे न्यायचं आहे. बाहेरून आपलं छोटंसं शहर बघण्यासाठी नागरिक आले पाहिजे अशा प्रकारचं शहर आपल्याला तयार करायचं आहे आणि ते करण्यासाठी माझे सर्व सन्माननीय सदस्य असो, उपनगराध्यक्ष असो, मुख्याधिकारी असो, माझं प्रशासन असो, सर्वजण मला साथ देतच आहेत. पण आपल्या सर्व बदलापूरच्या नागरिकांची सुद्धा मला साथ हवी आहे आणि या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी, प्लास्टिक मुक्त करण्यासाठी तुमची सगळ्यांची साथ मला हवी आहे. तर ती साथ मला द्याल अशी मी आज खात्री बाळगते आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि खास करून आपण इथे 3 गोष्टी आज इथे करणार आहोत. आपल्याकडे एक इस्रोमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे अशा एका बालकाचा आपण सत्कार करणार आहोत. माझ्या KBMCच्या फायरमनचा ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झालेला आहे तो आपण इथे करणार आहोत आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष सुकन्या सन्मान योजनेची लाभार्थी आहे, तिला आपण धनादेश देऊन तिचाही आपण इथे स्वागत आणि सत्कार करणार आहोत. मंडळी, पाऊस असल्या कारणाने उपस्थिती थोडी कमी होती, पण तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या उत्साहामध्ये कुठे कमी आला नाही. प्रत्येक जण पावसात का होईना सर्वजण इथे उपस्थित राहिलात आणि या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला महत्व दिलं त्यासाठी मनापासून तुमचे सगळ्यांचे मी धन्यवाद देते आणि शेवगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे पुन्हा एकदा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या माझ्या पत्रकार बंधूंना भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.